उत्तर गोव्यातील अरपोरा येथील एका नाईट क्लबमध्ये शनिवारी 6 डिसेंबर रोजी रात्री उशिरा भीषण आग लागली। या घटनेत 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर अनेक लोक जखमी असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। शनिवारची रात्र ही नाईट क्लबमधील 25 लोकांसाठी शेवटची रात्र असेल असा विचारही कोणी केला नसेल। लोक नाईट क्लबमध्ये मजा करण्यासाठी आले होते, पण त्यांच्यावर अचानक काळाने घाला घातला। राजधानी पणजी पासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेला हा नाईट क्लब गेल्या वर्षीच सुरू झाला होता। बळी पडलेल्यांमध्ये बहुतेक गोवा नाईट क्लब मधील कर्मचारी होते। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत। या घटनेबाबत सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले की बहुतेक मृत्यू भाजल्यामुळे झाले नाहीत, तर गुदमरल्यामुळे झाले आहेत। 25 मृतांपैकी 4 पर्यटक होते, तर उर्वरित हॉटेल कर्मचारी होते। हा नाईट क्लब उत्तर गोव्यातील अरपोरा येथील रोमिओ लेन जवळील बर्च येथे आहे। 25 जणांपैकी 20 जणांचा मृत्यू फक्त गुदमरून झाला आहे। तपासात असे दिसून आले की फक्त दोघांचा मृत्यू भाजल्यामुळे झाला, तर उर्वरित 23 जणांचा मृत्यू फक्त गुदमरून झाला। जर त्यांनी हे एक चूक केली नसती तर या 23 जणांचे जीव वाचवता आले असते। 23 जणांचा मृत्यू गुदमरून झाला, तर 2 मृतदेह जळालेले आढळले। याचा अर्थ असा की फक्त 3 जणांचा जळून मृत्यू झालाय। इतरांचा मृत्यू धुराच्या श्वासोच्छवासामुळे झाला। क्लबचे बांधकाम पाम लीव्स सारख्या तात्पुरत्या आणि अत्यंत ज्वलनशील वस्तू वापरून केले होते, ज्यामुळे काही क्षणातच संपूर्ण क्लब आगीच्या भक्ष्यस्थानी पडला। आग लागल्यानंतर बचावासाठी लोक खाली धावले। गोंधळात अनेक पर्यटक आणि कर्मचाऱ्यांनी तळमजल्यावर असलेल्या किचनच्या दिशेने धाव घेतली, मात्र तो भाग व्हेंटिलेशन नसलेला डेड एंड असल्याने तिथेच त्यांची कोंडी झाली। गोवा पोलिसांच्या म्हणण्यानुसार रात्री 1 वाजताच्या सुमारास नाईट क्लबच्या स्वयंपाकघराजवळ गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने हा अपघात झाला। स्फोट इतका मोठा होता की काही सेकंदातच आग संपूर्ण इमारतीत पसरली। प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की स्फोट झाला तेव्हा इमारतीच्या आत नियमित तयारी आणि बंद करण्याचे काम सुरू होते। स्थानिक पोलीस, FSAL टीम आणि जिल्हा प्रशासनाने या घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे। मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत, तर जखमींची संख्या आणि त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप जाहीर केलेली नाही। DGP म्हणाले की क्लबचे रूटीन प्रिपरेशन, गॅस कनेक्शन आणि बाहेर पडण्याच्या जागाची देखील तपासणी केली जाईल। सध्या नाईट क्लब सील करण्यात आला आहे आणि मालकांची चौकशी केली जात आहे। अशाच अपडेट्स आणि घडामोडी मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।